आरक्षणाची सोडत आता नुकतीच टाकण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे जे प्रभाग आरक्षणनिहाय निश्चित झालेले आहे त्याची माहिती मी आता आपल्याला देते. अनुसूचित जातीसाठी उतरत्या लोकसंख्येच्या क्रमानुसार 6 प्रभाग हे निश्चित करण्यात आले. ते प्रभाग होते 2, 3, 7, 9, 10 आणि 11. त्याच्यापैकी चिठ्ठ्या टाकून आपण 50% आरक्षणाप्रमाणे म्हणजे 3 जागा महिलांसाठी आरक्षित केलेल्या आहेत आणि त्यानुसार प्रभाग क्रमांक 2, 7 आणि 10 हे 3 प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत. अनुसूचित जमातीची लोकसंख्या आपल्याकडे खूपच कमी असल्यामुळे तिथं एकही प्रभाग आरक्षित झालेला नाही. आपले एकूण प्रभाग आहेत 13. त्यापैकी अनुसूचित जातीचे प्रभाग होते 6 आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीचे प्रभाग आहेत 7. अनुसूचित जातीचे 6 प्रभाग आरक्षित झाल्यानंतर जे शिल्लक राहतात 7 ते सगळेच नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहेत आणि ते प्रभाग आहेत 1, 4, 5, 6, 8, 12 आणि 13. या 7 प्रभागांमधनं आपण महिलांसाठीचं आरक्षण निश्चित केलेलं आहे. महिलांसाठी एकूण 4 जागा होत्या आणि चिठ्ठी टाकून ते आरक्षण जिथे निश्चित झाले ते प्रभाग आहेत 5, 6, 8 आणि 12. आपल्याकडे द्विसदस्यीय प्रभाग आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये एक महिला येणं अनिवार्य आहे. अनुसूचित जातीच्या 3 महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या 4 महिला अशा एकूण 7 महिलांसाठीचं आरक्षण सोडल्यानंतर सर्वसाधारण महिलांसाठी 6 जागा शिल्लक राहतात. त्या आहेत 1, 3, 4, 9, 11 आणि 13. या प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिलांचं आरक्षण निश्चित झालेलं आहे आणि हे सगळं आरक्षण निश्चित झाल्यानंतरचे जे प्रभाग आहेत ते सर्वसाधारण वर्गवारीसाठी राहतात. त्या आहेत 2, 5, 6, 7, 8, 10 आणि 12. याप्रमाणे आता नुकतीच आपली आरक्षणाची सोडत टाकण्यात आलेली आहे आणि आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे. याच्यावरती हरकती घेण्याची संधी नागरिकांसाठी उपलब्ध आहे. मुख्याधिकारी यांच्याकडे आपण ह्याच्या बाबतीत काही आरक्षणाच्या हरकती असतात तर त्या नोंदवू शकतो. 9 ते किती उद्यापासून सांगतो. आणि हे आता बाहेर पण आपण प्रदर्शित करूया. त्याची बाकी पण माहिती प्रदर्शित केली जाईल सीओकडनं. 9 ते 14 ऑक्टोबर या कालावधीमध्ये हरकती नोंदवता येतील आणि 9 ते 14 ऑक्टोबर आणि अंतिम जो आहे 28 ऑक्टोबरला त्याच्यावरती प्रसिद्धी असणार आहे. धन्यवाद.